1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि त्यासोबतच 7 मोठे नियम बदलणार आहेत. त्यांचा थेट परिणाम आमच्यावर होणार आहे. सर्वात आधी शेअर मार्केटमध्ये बदल. शेअर्सच्या बायबॅकवर आता फक्त नफ्यावरच कर भरावा लागणार आहे, पण दुसरीकडे एफ आणि ओ ट्रेडिंग महाग होणार आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्यांना जास्त टॅक्स द्यावा लागणार आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्सच्या नियमातही बदल झाला आहे. जर तुम्ही ते मार्केटमधून खरेदी केले असतील तर विकताना नफ्यावर कर लागू होणार आहे. घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी मात्र थोडा दिलासा आहे, कारण आता TDS साठी TAN नंबरची गरज लागणार नाहीये. पॅन किंवा आधार सुद्धा पुरेसा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परदेश प्रवास थोडा स्वस्त होणार आहे, कारण आता पॅकेज बुक करताना फक्त 2% TCS लागणार आहे. तुमच्या मते या 7 बदलांपैकी कोणता बदल तुमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्र या इंस्टाग्रामच्या चॅनलला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा.